नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाथर्डी फाटा प्रभाग क्रमांक 31 मधील हॉटेल एक्सप्रेस इन जवळ रात्री झाड कोसळले. दुर्दैवाने रात्री कोणीही नसताना झाड कोसळलं म्हणून रहदारीचा रस्ता असून मोठा अनर्थ घडला असता. सकाळी त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. स्थानिक नागरिकांनी ते झाड बाजूला करून ट्रॅफिक सुरळीत केली. महानगरपालिकेने लक्ष देऊन झाडाची योग्य प्रकारे छाटणी केली नाही म्हणून झाड पडण्याचे प्रकार सुरू आहेत. नाशिकमध्ये असे बरेच प्रकार घडले आहेत म्हणून याच्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर महानगरपालिकेने झाडे धोकादायक असतील ते काढण्याचे आवाहन नागरिक करत आहेत. नाशिकमध्ये अनेक ठिकाणी अनेक झाडे कोसळली आहेत. या वादळी वाऱ्यांमुळे परिसरात पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाथर्डी फाटा आणि नाशिकच्या इतर भागात वादळी वाऱ्यांमुळे सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याचे समोर आले आहे. हॉटेल एक्सप्रेस इन ते हॉटेल रेसिडेंट ब्ल्यू पोद्दार स्कूल या ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामध्ये बिल्डरने रस्त्यावरच खडी आणि वाळू टाकल्यामुळे पाणी रस्त्यावरच तुंबून राहिलं होतं. हवामानाचा अंदाज पुढील काही तास पावसाचा जोर आणि सोसाट्याचे वारे व प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज करत आहे. विजय बागोल, पाथर्डी फाटा, नाशिक प्रतिनिधी.